किती वाजता आला कामावरून? नाईट शिफ्ट करून आलाय आणि आता डायरेक्ट कॅम्पिंग. असाच एक दिवस येणार, अशी बॅग भरून गाडी भरून आपण लडाखला जाणार आहे. सपने देखना अच्छी बात. तू डोळे का बंद करतोय? सन किस सन माझ्या डोळ्यासोबत स्मूच करतो, त्यामुळे जरा डोळे लवलवतात माझे. तर आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय? कमळगड फोर्ट. आणि आम्ही 4 जण आहे आणि आमचा प्लॅन आहे तिकडे कॅम्पिंग करायचा. तर बऱ्यापैकी मजा येणार आहे. तर प्लॅन असा आहे. काय प्लॅन आहे? प्लॅन तर काय फिक्स नाही, डायरेक्ट झटपट पटापट एवढं सगळं करून 3 ब्रेकची गाडी बनवली. एवढं सगळं करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंगला गाडी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये गेला, बग्गी बनवली. बग्गीच्या 4 चाकांमध्ये फक्त 3 ब्रेक. का सांग जरा पब्लिकला. कॉस्ट कटिंग. वेट डिस्ट बोलतो, गाडीचं वजन कमी करायचं होतं, स्पीड वाढवायला. मग बाईनी एक ब्रेक काढून टाकला. ऑलमोस्ट लेक आहे, त्याच्या सराउंडेड रोड आहेत. आणि आता आम्ही जिथे उभं आहे स्मशानभूमीच्या इथे उभं आहे, बट त्याच्या अराउंडला छोटे छोटे गाव आहेत. आणि या लेकच्या अराउंड पूर्ण तुम्ही असं झाडं बघू शकता. आणि ते सो ब्युटिफुल, खूप सुंदर आहे. आणि तर फायनली आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता त्या पॉईंटला आम्हाला जायचं आहे. आणि खूप वरती आहे, सो गुड. आणि आत्ताच आम्ही एक 15 ते अर्धा तासाचा ट्रेक केला आहे. बट तो स्लोप खूप स्टीप असल्यामुळे थोडंसं टायरिंग एक्सपिरियन्स आहे. बट ओव्हरऑल तुम्ही व्ह्यू बघा. चल रे लवकर रे विप्रो. तर आता आम्ही फायनली फोर्टच्या वरती आलोय. नॉट कम्प्लिटली वरती, कारण की टाइम खूप झालेला आणि अंधार पडणार होता. सो सनसेट होणार आहे. तर आम्ही मध्येच स्टॉप घ्यायचं डिसाईड केलंय. नाही, कारण की अजून 1 तासाचा ट्रेक आहे आणि आम्ही ऑलरेडी 2 तासाचा ट्रेक केला आहे. आणि त्यामुळे खूप टाइम झाला आणि मला वाटत नाही की अंधार पडायच्या आधी आम्ही वर पोहोचू. तर आम्ही डिसाईड केलं मध्येच आम्ही एक हॉल्ट घेणार आहे. पण आम्ही आता जिथे हॉल्ट केला आहे तिकडचा व्ह्यू बघा. हा व्ह्यू आहे जिथे आम्ही आत्ता कॅम्प लावणार आहे आमचा. आणि आत्ता जस्ट सनसेट होतोय ऑलमोस्ट. आणि हे जे लोकेशन आहे इथे आम्ही सध्या आत्ता कॅम्प लावणार आहे. त्याच्या पुढे आम्ही बॉनफायर वगैरे करणार आहे. आणि मग रात्री आमचा प्लॅन आहे की तिथे बार्बेक्यू वगैरे करायचा. सो अशा प्रकारे आमचा प्लॅन चालू आहे. सध्या रेस्ट करतोय अँड ताक पितोय. मिक्स कर रे चमचा टाकून. बस का अजून टाकू? बस थोडं टाक, मिक्स कर चमचा टाकून. बस. चिअर्स. Cheers. येऊन तर बघ पहिला.
त्याच्यात टाकायला लागेल. तर आता इथे पाणी गरम होत आहे हळूहळू आणि मी चूल पेटवली आहे पेटली आणि इकडे प्रशांत पायनॅपल कट करतोय कारण की आम्ही पायनॅपल फ्राय करणार आहे बार्बेक्यूमध्ये. सोबत पनीर फ्राय पण आहे आणि याने काहीच नाही केलंय आणि याने थोडंसं टेंट लावलाय हा आणि हा टेंट मी लावलाय. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 5:30 मे 5:45 झालेत, 6 वाजले आणि खूप थंडी आहे इकडे. तर आता मी जस्ट शेकोटी चालू केली आहे, थोडीशी आग पकडते बट अँड वन मोर थिंग, सनराईज होणार आहे. तर काय अशा प्रकारचा व्ह्यू आहे, ऑलमोस्ट सनराईज होणार आहे आत्ता. आणि इकडे ऑलरेडी शेकोटी चालू केली आहे. इकडे आमचा एक टेंट आहे आणि इकडे आमचा सेकंड टेंट आहे. तर आम्ही आत्ता इथे चहा बनवत आहे आणि आम्ही आमच्यासोबत आणला आहे गिरनरचा इन्स्टंट टी मिक्स. तर ह्याच्यात फक्त तुम्हाला बॉइलिंग वॉटर टाकायचं आहे, बॉइलिंग पण नाही, हॉट वॉटर असेल तरी चालेल. बट ऑलरेडी थंडी खूप आहे तर इथे बॉइलिंग वॉटर झालेलं आहे. तिथे अशा प्रकारे चहा झालेला आहे, मी बघू शकतो. आणि थोडंसं चहा बटर खायला आणि नंतर आम्ही पोहे बनवणार आहे. आणि पोहे बनवून झाल्यावर म्हणजे पोहे आणि पीनट बटर आणि ब्रेड, पण सध्या तर चहा मस्त झाला आहे म्हणून चहा आणि ब्रेड खातो आहे. आणि सोबत बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता हा सनराईज आम्ही आत्ता एन्जॉय करतो. आत्ता आम्ही इथे पोहे बनवतोय, बघू शकता. त्याच्या आधीच 2 मिनटात आम्ही चहा पिलो होतो. आणि इथे आमचा एक टेंट आहे, इथे सेकंड टेंट आहे आणि हा आमचा मॉर्निंग व्ह्यू आहे. आणि हे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असं लेक आहे, तर पूर्ण लेकचा व्ह्यू आहे समोर आणि जस्ट सनराईज झाला आहे. आणि काही अशा प्रकारे ट्रिप चालली आहे, खूप मजा येते ॲक्च्युली. तर असं इथे प्रकारे इथे आमचं शेकोटी चालू आहे आणि हा पोहे बनवले तिथे. हा झोपला होता. हो का? खायचे कशात? त्या प्लेटात धुवून आण जा, मी नाही आणणार. पोहे मी केले, चहा मी केलाय, चूल मी पेटवली. आता प्लेटात तू आण, चमचे पण धुवून आण जा पटकन, खायचंय मला, परत भूक लागली. होणार ते बघ, तू येईपर्यंत आटणार एवढं गॅस स्पीडने लावलं का पटकन. तो 4 प्लेटा घासायच्यात, जा आणि चमचे पण घेऊन जा 4ही, आणि सुरी पण घेऊन जा, म्हणजे पीनट बटर लावायला सुरी वापरता येईल. पकडेल तरी चला, पकडायचा रे, पकडायचं काय लागते पण 4 प्लेटा खाली चिकल तिथं. अरे तुला त्या कट्ट्यावर असेल त्यांच्या. कुठल्या कट्टा आहे तिथे? आहे. कट्टा जा 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 जा. तिथे बादली ठेवली त्यांनी. भरलं मला. अरे हे पण घेऊन जा, सुरी आणि काटत आमच्या दुसऱ्यावाला. भाई आटायला लागलं, ये लवकर तू. पर्यंत आला पाहिजे नव्हतं. अरे हे घेऊन जा ना, सुरी आणि ते 1 चमचा. आम्हाला काढता येणार नाही तू आल्याशिवाय, त्या खाली चिटकन टोपाला. तर आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहे आणि सातारा मुंबई हायवेच्या बाजूलाच एक वैशाली म्हणून रेस्टॉरंट आहे. तर आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला आहे कारण की थोडासा आळस आला होता, तर थोडं एक ब्रेक पण होईल आणि फ्रेश पण फील होईल म्हणून एक कॉफी ब्रेक घेतला आहे. हॅव्हिंग फन आणि खूप टायरिंग एक्सपिरियन्स होता आणि एक लग्न पण केलं मित्राचं. चिअर्स गाईज.
मित्राचं एक लग्न पण केलं. तर लग्न करून सगळे दमलेत आणि मग आता चाललो आहे. मॅप्सवरती शो करतं आहे घरी पोचायला आम्हाला लगभग 12:30-1 होणार आहेत. लेट्स सी काय होतं. अजून आम्ही डिनर नाही केलं आहे.